मित्रांनो, माझे मार्केट या आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. पाहूयात येणारा जो आठवडा आहे त्यामध्ये निफ्टीच्या आणि बँक निफ्टीच्या महत्त्वाच्या लेवल काय असू शकतात. त्याबरोबर मिड कॅपवरती एक छोटासा प्रकाश टाकूयात आपण, जास्त काही मिड कॅपमध्ये पाहणार नाही आहोत. त्या अगोदर आता निफ्टीचं काय पाहायचं आहे आपल्याला, तर मंथली कॅन्डल क्लोज झालेली आहे. म्हणजे ही एक एप्रिलची कॅन्डल आहे. जर एप्रिलच्या सुरुवातीचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल तर तिथे काय सांगितलं होतं, मार्च नंतर म्हणजे मार्च जर निगेटिव्ह राहतो आहे तर एप्रिल मोस्ट प्रोबेबली आपल्याला पॉझिटिव्ह रिटर्न पाहायला मिळतात. हे गेल्या कित्येक वर्षापासून 15-20 वर्षाचा डेटा तुम्ही पाहिला तर मोस्टली आपल्याला एप्रिल पॉझिटिव्ह पाहायला मिळतो मार्च नंतर. आणि त्यानंतरही एप्रिल जर पॉझिटिव्ह असेल तर शक्यतो एक फॉलोअप कॅन्डल आपल्याला मेमध्ये सुद्धा पाहायला मिळत असते. म्हणजे डेटा या पद्धतीने सांगतो, हे एक लक्षात ठेवायचं. बरं, त्याबरोबर आत्ता सध्याचा सिनेरिओ काय आहे ते लक्षात ठेवायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं आहे टॅक्रो. ट्रम्प ते जे आहेत ते ब्लफ करत आहेत सध्याला जास्तीत जास्त. त्यांना आता हे काही स्ट्रॅटर्जी आहे वगैरे असं काही नाही आहे. ते फक्त ब्लफ करत आहेत की इराण काय म्हणेल, किंवा जर विकली किंवा डेली कॅन्डल पाहिले ना तुम्ही लक्षात येईल, वॉर होणार निगेटिव्ह कॅन्डल, त्याच्यानंतर रिलीफ येते, परत वॉर होईल आणि परत रिलीफ येईल, या पद्धतीचा प्रकार तिथे चालू आहे. आणि बऱ्यापैकी जर मार्केटने पाहिलं तर आता वॉरला पाठीमागं सोडून पुढं जाण्याच्या तयारीत सगळे देश आपल्याला, किंवा ऑब्वियसली स्टॉक मार्केट दिसत आहेत की झालं चालू आहे ते. आता फक्त जर काही ग्राउंड इन्व्हेजन, हे 2 आठवडे आपण यावरती चर्चा करतो, ग्राउंड इन्व्हेजन वगैरे. आणि मागच्या आठवड्यात असेल किंवा त्याच्या अगोदर जी लेवल महत्त्वाची आहे ना, आत्ता ही तीच लेवल आपल्यासाठी महत्त्वाची आहे. ती आहे 23,600. कोणत्याही कंडिशनमध्ये जोपर्यंत आपण 23,600च्या वरती आहोत, पोझिशनल सेल साईडचा ट्रेड बनवायचा नाही आहे. हे डेली पहा, विकलीवरती लक्षात येईल, मंथलीवरती तुम्हाला तेवढं वाटणार नाही, परंतु याच्यावरती तुमच्या चांगलं लक्षात येईल की डेली आणि विकली पाहिलं तर 23,600 मोस्ट इम्पॉर्टंट आहे. 23,800 एक महत्त्वाचा सपोर्ट आहे. म्हणजे हा जो 200 पॉईंटचा झोन आहे ना, तो ॲज अ सपोर्ट आत्ता सध्याला वर्क करत आहे. आता गिफ्ट निफ्टी कुठे आहे त्यावरती चर्चा करूयात आपण. पण त्या पद्धतीचा म्हणजे एक महत्त्वाचा फॅक्टर आहे ट्रम्प, आणि दुसरा महत्त्वाचा फॅक्टर जो असणार आहे तो क्रूड. तो याच्याशीच रिलेटेड आहे, जे युद्ध चालू आहे त्याच्याशीच रिलेटेड आहे. क्रूड आत्ता 110-112पर्यंत जाताना आपण पाहिलेलं आहे. तिथून आता थोडंफार खाली येतं आहे, पण एवढं वरती जाऊन सुद्धा मार्केटमध्ये पॅनिक सेलिंग नाही आहे. प्रॉफिट बुकिंग आलं, तुम्ही गेल्या काही दिवसापासून पाहत असाल, थोडंफार डाऊनफॉल आपण मार्केटमध्ये पाहतोय, खाली येते मार्केट. वरती 24,400 ब्रेक होऊन करायला मार्केटला त्रास होतो आहे, किंवा याच्यावरती मार्केट सस्टेन करत नाही. म्हणून क्रूड खूप महत्त्वाचं आहे. क्रूडमुळे काय प्रॉब्लेम होतो आहे, क्रूड वाढल्यामुळे आपल्याला आपल्या मार्केटमध्ये सेलिंग पाहायला मिळते. आणि सगळ्यात महत्त्वाचं गोल्ड असेल, सिल्वर असेल, याच्यामध्ये सुद्धा एक प्रेशर आपल्याला येताना पाहायला मिळतो. गोल्ड सिल्वर आपण काही ट्रेड करत नाही, इन्व्हेस्टमेंटसाठी वापरतो, म्हणून मी सांगतो काही फरक लोक आहेत ते करत असतील, पण आपण तिकडे लक्ष देत नाही. परंतु याच्यावरती सुद्धा एक प्रेशर आपल्याला पाहायला मिळतो. मग महत्त्वाचा फॅक्टर जर काय असेल ना, तर तो आहे क्रूड. जर क्रूड पुन्हा एकदा 100च्या खाली जाताना पाहायला मिळालं ना, तर मार्केट एक चांगली अपसाईडची कॅन्डल या मंथमध्ये बनवताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. मग मंथली बेसिसवरती हे फॅक्टर आहेच. आणि सगळ्यात महत्त्वाचा सोमवारी एक फॅक्टर आपल्यासाठी आहे, तो म्हणजे रिझल्ट. 2-3 रिझल्ट आहेत, त्यापैकी महत्त्वाचा कोणता आहे तर बंगालचा महत्त्वाचा आहे. आसाम क्लिअर विन BJPसाठी दिसतं आहे. बंगालमध्येही बऱ्याच एक्झिट पोलने दिलं असतं, तरीही हे साशंक आहे, हे लक्षात ठेवा. कोणीही कॉन्फिडेंटली सांगू शकत नाही की काय होईल बंगालमध्ये. त्याचा मोठा इम्पॅक्ट मार्केटवरती तर दिसणार नाही, परंतु थोडंफार सकाळी एक व्होलटाईल मार्केट सोमवारी 11-12 वाजेपर्यंत राहू शकतं. आणि काही खूपच मोठा फेरबदल झाला किंवा खूपच मोठा झटका बसला BJPला, किंवा काही फेरबदल झाला तरच थोडंफार आपल्याला त्याचा इम्पॅक्ट पाहायला मिळणार आहे. मग आता ह्या ज्या घटना आहेत ना, यावरती लक्ष ठेवायचे. त्यामधलं मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट काय असणार आहे तर क्रूड. जर क्रूड 100च्या खाली येते ना, तर आपल्याला एक चांगली अपसाईड पाहायला मिळू शकते आणि मार्केटमध्ये पॉझिटिव्ह वाईज येऊ शकतो. FIs अजूनही सेल करत आहेत. जर डेटा पाहिला तुम्ही तर FIsमध्ये सेलिंग चालू आहे. पण आत्ताचा डेटा खास हा विकली क्लोजिंग किंवा आता मंथली सिरीज सुरू झाली ना, तर इथे थोडंफार एक बाईंग साईडचा ॲप्रोच आपल्याला पाहायला मिळत आहे डेटामध्ये. म्हणजे कशा पद्धतीचं बाईंग झाले ऑप्शन चेनमध्ये तुम्हाला दिसते, तर थोडंफार पॉझिटिव्ह बायस आपल्याला दिसतं. मग आता मंथली लेवल पाहूयात आणि त्यानंतर विकली. मंथलीसाठी इम्पॉर्टंट लेवल जी आहे ना, ती 22,000 आहे. इथे कंटिन्युअस मार्केटने सपोर्ट घेतलेला आहे. अगोदरही घेतला आहे, आत्ताही घेतला आहे. म्हणजे जर मोठा फॉल आपल्याला पाहिजे असेल तर तो 22,000च्या. आत्ता खूप दूर आहे, तुम्ही 2,000 पॉईंटवरती आहे, पण ही मंथली कॅन्डल आहे, हे लक्षात ठेवा, म्हणून ते सांगतो. आणि सेलिंग साईडला जायचं आहे विकलीवरती किंवा डेलीवरती, तर त्यासाठी तुम्हाला 23,600 पाहिजे. म्हणजे आत्ता 22,000 आपल्यासाठी एक इम्पॉर्टंट सपोर्ट घेऊन येतो. जर न्यूक्लिअर किंवा ग्राउंड इन्व्हेजन या कंडिशनमध्ये आपल्याला 22,000चा विचार करावा लागेल, ज्यांना कोणाला इन्व्हेस्टमेंट करायची आहे. आता अपसाईड कुठे पाहू शकतो आपण, तर ही जी लेवल आहे इथे 24,400 ते 500 याच्यावरती जसं मार्केटने गेलं, मी हे
पूर्ण मेसाठीच्या लेवल सांगतो हे लक्षात ठेवा. याच्यावरती जर मार्केट निघलं ना तर इथून पुन्हा एखाद्या 1000 पॉईंटची अपसाईड, 1000 ते 1500 पॉईंटची अपसाईड आपल्याला पाहायला मिळू शकते. पण याच्यासाठी एक वीकली कॅन्डल किंवा डेली 1-2 कॅन्डल बंद होणं खूप गरजेचं आहे. आणि मग त्यानंतर हे टेक्निकली आहे, थोडंफार न्यूजचा इम्पॅक्ट पडू शकतो, पण सध्याला 22,000 आणि 24,400 जो 2,000-2,500चा जो काही झोन आहे ना तो मार्केटमध्ये बनून येत आहे. जर फॉलोअप कॅन्डल आली तर ती या पद्धतीची सुद्धा आपल्याला पाहायला मिळू शकते. आत्ता या आठवड्यासाठी ज्या महत्त्वाच्या लेवल आहेत त्या आपण पाहूयात. या लेवल खूप इम्पॉर्टंट आहे. हे फक्त ओव्हरऑल सिनेरिओ समजून घेण्यासाठीच्या लेवल होत्या. आता वीकली कॅन्डल वरती काय दिसतंय, वरती जाण्याचा प्रयत्न केला मार्केटने परंतु सक्सेस झालेला नाही आहे. मग आता वीकलीसाठी ज्या महत्त्वाच्या लेवल निघून येत आहेत ना ती या लेवल आहेत 23,800 आणि 23,600. हा खूप स्ट्रॉंग सपोर्ट आहे. म्हणजे तुम्हाला सेलिंग साईडला जरी जायचं आहे, अगदी इंट्राडेमध्ये तुम्हाला छोटे मोठे मूव्ह मिळतील परंतु BTST करायची किंवा 1-2-3 दिवसासाठी पोझिशन घ्यायची ना 23,800च्या खाली तुम्ही विचार करू शकता सेल साईडचा. आणि 23,600 हा त्याच्यानंतरचा महत्त्वाचा सपोर्ट आहे. जर 23,600 ब्रेक झालं तर अगदी 23,000ची सायकोलॉजिकल लेवल महत्त्वाची लेवल आहे ती आहे 23,150 इथपर्यंत मार्केट. 120 आहे परंतु राऊंड फिगर सांगतो मी वीकली लेवल असल्यामुळे 23,120 पर्यंत 23,150 आपण डाऊन साईड पाहू शकतो. म्हणजे मध्ये 23,420 असेल किंवा 360 आहेत. या ज्या लेवल आहेत ना त्या आपण डेली ॲनालिसिसमध्ये पाहूयात कशा पद्धतीने वर्क करते. आणि अपसाईड महत्त्वाचे कुठे आहे, आत्ता तुम्ही बंद आहात 24,000ला. 24,000च्या वरती मार्केट एक पॉझिटिव्ह असणार आहे. कुठे 24,070, 24,080 ही जी लेवल आहे जर याच्यावरती सोमवारी ओपन होते आणि सस्टेन करते ना तर मार्केटमध्ये एक पॉझिटिव्ह साईन असू शकतो. आणि तो साईन तुम्हाला कुठपर्यंत घेऊन जाऊ शकतो तर 24,280 आणि 24,400 या इम्पॉर्टंट लेवल. बरं आता ह्या लेवल बघा याच्यामध्ये थोडं कन्फ्युजिंग स्टेटस आहे. कारण का या जरी अपसाईडच्या लेवल कन्सिडर करत असलो ना तरी ही फुल फ्लेज अपसाईड नाही आहे जिथे पोझिशनल ट्रेड घेऊन जाऊ शकतो. हे इंट्राडेसाठी तुम्ही यूज करू शकता किंवा एखाद दुसऱ्या दिवसासाठी यूज करू शकता. ॲक्च्युअल अपसाईड जी सुरू होणार आहे ती मार्केट जसं 24,400 आणि 24,500 100 पॉईंट आहे पण महत्त्वाचं आहे. याच्यावरती मिडल पॉईंट पकडा 24,450 एखाद दिवसाची क्लोजिंग आली ना आणि तरच मोठी अपसाईड आपल्याला पाहायला मिळणार आहे. म्हणजे 23,600 आणि 24,400 हा जो 800 पॉईंटचा झोन आहे ना हा खूप इम्पॉर्टंट आहे. याच्यामध्ये मार्केट टाईमपास करण्याची शक्यता आहे. 800 पॉईंट मोठे वाटतील परंतु निफ्टीची रेंजसुद्धा त्याच पद्धतीने वाढती आहे. म्हणून या लेवलवरती फोकस ठेवायचा. जर 24,400 ब्रेक होते किंवा 24,500 ब्रेक होऊन मार्केट सस्टेन करते तर मग तुम्हाला 24,750 असेल किंवा 25,000 असेल किंवा 25,300 हे येत्या काही दिवसात 10 ते 15 दिवसामध्ये तुम्हाला या लेवल पाहायला मिळणार आहे. म्हणून या आठवड्यासाठी इम्पॉर्टंट काय आहे 24,280, 400 या कन्फ्युजिंग लेवल असणार आहे. कधीही इथून प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं. म्हणजे इथे तुम्ही घेऊन पोझिशन ठेवू शकत नाही. प्रॉफिट बुकिंग आणि स्टॉप लॉस ट्रेडिंग करू शकता. जसं 24,400च्या वरती येईल ना तर मग आपण पोझिशनल ट्रेडकडे वळू शकतो. हे लक्षात ठेवायचं आहे. या लेवल या आठवड्यासाठी इम्पॉर्टंट आहे. त्याच्यासाठी एकदा डेली कॅन्डल पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल काय होते. गेल्या काही दिवसापासून मार्केटमध्ये काय होते तर हा जो झोन आहे ना त्यामध्येच मार्केट काम करते. थोडं तुम्ही प्रॉपर ड्रॉ करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर काय होतं इथे मार्केट सपोर्ट घेते. ती लेवल कुठे आहे तर 23,600 एक्झॅक्ट जर लेवल काढायची झाली तर आत्ता सध्याला 23,800 निघून येते. तर यामध्ये मार्केट सपोर्ट घेते आणि 400च्या जवळ 400-500च्या जवळ जसं येते ना तिथून एक प्रॉफिट बुकिंग आपल्याला पाहायला मिळत आहे. आता मार्केट जेव्हा कधी याच्या वरती जाईल ना त्यावेळेसच एक चांगली अपसाईड आपण पाहणार आहोत. हे लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे तुम्ही या पद्धतीने बायफर्केशन करू शकता. अजून याच्यापुढे जाऊन तुम्ही 15 मिनिटाची कॅन्डल पाहू शकता पण सध्या गरज नाही. म्हणून तुम्ही मंथली कॅन्डल पाहिली. मंथलीवरती फॉलोअप कॅन्डल येण्याची शक्यता आहे म्हणून थोडं पॉझिटिव्ह आहे. वीकलीमध्ये 23,800 इम्पॉर्टंट सपोर्ट घेऊन मार्केटवरती निघते. 24,000च्या वरती निघलं तर पॉझिटिव्ह आहे. खाली गेलं तर मग डाऊन साईड पाहायला मिळणार आहे. आणि डेलीमध्ये या पद्धतीचा हा खरं तर जर लॉंग टर्म ट्रेडर असाल तर हा नो ट्रेड झोन येतो. पण जर आपण इंट्राडे किंवा 1-2 दिवसासाठी ट्रेड करतो ना तर छोटे मोठे ट्रेड इथे आपण शोधू शकतो. सेम बँक निफ्टीसाठी काय होऊ शकतं बघा. तर बँक निफ्टीसाठी सुद्धा तोच सिनेरिओ आहे. वीकली कॅन्डल पाहूयात म्हणजे आपल्या लक्षात येईल. मंथलीमध्ये हाच 50,000चा सपोर्ट मार्केटने बनवलेला आहे आणि वरती अगदी 57,000 ते 58,000ची रेजिस्टन्स बँक निफ्टीने बनवला. बँक निफ्टी सध्याला परफॉर्म करत नाही आहे. HDFC बँकचा रिझल्ट असेल किंवा इतर काही गोष्टी असतील पण बँक निफ्टी बॅकफुटवर आहे. जर बँक निफ्टीने लिडरशिप घेतली ना तर मार्केटमध्ये एक सस्टेनेबल पॉझिटिव्ह मूव्ह येऊ शकतो. मग आत्तासाठी 54,200
हाच इम्पॉर्टंट सपोर्ट आहे. मग तो विकली असेल, डेली असेल तर 54,200 आहे. इथे आल्याच्यानंतर तुम्ही बाईंगचा विचार करू शकता. अगदी 100-125 पॉईंट किंवा 54,000चा स्टॉप लॉस लावून. पण 54,000 ब्रेक झालं ना तर एक डाऊनफॉल मार्केटमध्ये 2,000 पॉईंटचा येऊ शकतो. मग त्याच्यामध्ये छोट्या मोठ्या लेवल आपण शोधू शकतो. म्हणजे मग 53,350 असेल किंवा 52,800 असेल आणि 52,000 या पद्धतीचे डाऊनसाईड आपल्याला पाहायला मिळू शकते. अपसाईड कधी सुरू होऊ शकते? तुम्ही 54,860ला बंद आहात, इथून 1000 पॉईंट तरी साशंक असणार आहे कमीत कमी. 55,800च्या वरती किंवा 55,900च्या वरती जसं आपण निघणार आहोत तर एक अपसाईडसाठी बेट आपण किंवा ट्रेड प्लॅन करू शकतो. मग ज्याचं टार्गेट हे फर्स्ट टार्गेट इथे जो रेजिस्टन्स आहे तो पाहायला मिळणार आहे 56,500च्या 400-500च्या जवळ. जर ही लेवल ब्रेक झाली तर पुन्हा एकदा मार्केट 58,000 ते 60,000पर्यंत जायला तयार होईल. खास करून या आठवड्यासाठी आपण 58,000पेक्षा वरच्या लेवल पाहू शकत नाही. या आठवड्यामध्ये कितीही पॉझिटिव्ह आलं, जर खूपच आलं निफ्टी, बँक निफ्टी मिड कॅप निफ्टी, फिन निफ्टीची साथ मिळाली किंवा बँक HDFC बँक खास करून साथ मिळाली तर इथपर्यंत जाऊ शकतो. अदरवाईज आपल्याला 56,400 55,800 तर तोपर्यंत तर आपण मोठ्या बाईंग पोझिशनला जाणार नाही. 55,800 ब्रेक झालं तर 56,400 आहे, 56,800 आहे आणि 57,350 57,500 या झोनपर्यंत आपण बँक निफ्टी या वीकमध्ये पाहू शकतो. जर जास्तच काही पॉझिटिव्ह आली तर मात्र बँक निफ्टी 58,000ला टेस्ट करायला अपसाईडला जाण्याची शक्यता आहे. ही लेवल पकडूच नका. ही लेवल आपण लाईव्ह मार्केटमध्ये जर आली किंवा बुधवारी गुरुवारी चांगली पोझिशन आली तरच. तोपर्यंत आपण 55,800 ब्रेक व्हायची वाट पाहिजे. तोपर्यंत बँक निफ्टीमध्ये बाईंग साईडला जायचं नाही आहे. तोपर्यंत बाईंग साईड ही निफ्टीमध्येच शोधायची आहे. आता महत्त्वाचा जो इंडेक्स आहे, एक क्युरियस केस जी आहे ना ती आहे मिड कॅपची. जर तुमच्यापैकी कोणी मिड कॅपमध्ये ट्रेड करत असाल ना तर तुम्ही या इंडेक्सला ओळखत असाल. हा विकली चार्ट आहे मिड कॅपचा. ज्यावेळेस 21-22मध्ये मिड कॅप सुरू झालं होतं त्यावेळेस आपण इथे हे ॲनालिसिस केलं. त्याचे जुने मेंबर आहेत त्यांना आठवत असेल. अगदी थोडक्यात सांगतो मी, सेपरेट मिड कॅपवरती एक व्हिडिओ लवकर घेऊन ये. इथे हा जो हेड अँड शोल्डर बनला होता ना त्यानंतरची ही मुवमेंट होती. मार्केटने इथे थोडा वेळ टाईमपास केला आणि त्यानंतर कंटिन्यूअस आपण अपसाईडच पाहतोय मिड कॅपमध्ये. अगदी सेम सिच्युएशन आत्ता मिड कॅपमध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहे. जर हे वर्कआउट झालं